आता आपण आपलं इलिस्ट्रेशन नंबर 4 बघतोय. बघा किती सोपं आहे ते बघा. यामध्ये आपल्याला काय करायचं, आता आपण आपलं इलिस्ट्रेशन नंबर 4 बघतोय. ओके, आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघा. एक म्हणजे स्टेट विथ रिझन वेदर फॉलोइंग एक्सपेन्सेस ऑफ इन्कम आर कॅपिटल रेव्हेन्यू और डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तुम्हाला कारण द्यायचं आहे की हा कॅपिटल एक्सपेन्सेस आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड. कारण द्यायचं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तर का रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके बघा, रिपेअर ऑफ मशिनरी ₹8,500. ओके, रिपेअर ऑफ मशिनरी, कारण माझ्याकडे 3 आहेत. पहिलं आहे काय, रिकरिंग, पुढचं आहे काय, अर्निंग कॅपॅसिटी, आणि तिसरं काय आहे, बेनिफिट. ओके, रिपेअर ऑफ मशिनरी मी कारण काय देईल, रिपेअर ऑफ मशिनरी हा खर्च काय होतो, दिस इज अ बेसिस एक्सपेन्सेस. हा कसा असतो, दिस इज अ रिकरिंग एक्सपेन्सेस. हा काय असतो, रिकरिंग एक्सपेन्सेस आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागतो. सो दिस इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे माझं सोपं कारण, हे एवढं सगळं लिहायची काय गरज नाही. बघा, एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन रिपेअर मशिनरी 5,000 इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बिकॉज द एक्सपेंडिचर इन्कर्ड कीपिंग ऑफ मशिनरी इन नॉर्मल वर्किंग कंडिशन. ओके, द कॉस्ट ऑफ मशिनरी इज नॉट इनक्रीज बाय द अमाऊंट स्पेंड ऑफ रिपेअर. त्यांनी 2 नंबरचं कारण दिलं, कारण आपल्याकडे 3 आहेत. हा एखादा काय सांगू शकतो, द बेनिफिट ऑफ रिपेअर. ओके, बेनिफिट ऑफ रिपेअर किती वर्ष असतात, हां, ओनली फॉर 1 इयर. ओके, ते का तो कुठे एक्सपेंडिचर येणार, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बेनिफिटचा विचार केला तर, यांनी कुठचा विचार केला, रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी. यामुळे काय आपली रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही, फक्त काय वाटते, आपली वर्किंग कंडिशन वाढते. त्यामुळे, आणि रिकरिंग बेसिसचा विचार केला तर काय की आपल्याला हा काय करावा लागतो, रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा रिपेअरचा खर्च करावा लागतो. आपल्याला माहिती आहे, आपली गाडीचे खर्च दरवर्षी आपल्याला ती थोडीफार रिपेअर करावीच लागते. त्यामुळे रिपेअरचा खर्च काय येणार, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, पुढचं बघा, अमाऊंट ₹500 रिअलाइज फ्रॉम द सेल ऑफ ओल्ड टाईपरायटर. तुम्ही सेल ऑफ ओल्ड टाईपरायटर केला. आता हा मला सांगा, कुठची रिसिप्ट येणार, सांगा. रिसिप्ट येणार ना, एक्सपेंडिचर तर नाही. कारण तुम्ही एखादी वस्तू विकली, तुमच्याकडे पैसे आले, पुन्हा पुन्हा येणार की एकदाच येणार. टाईपरायटर रोज रोज विकणार आहात का तुमचा ओल्ड, नाही, एकदाच विकणार. त्यामुळे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा, बिकॉज इट इज अमाऊंट रिसिव्ड ऑन अमाऊंट ऑफ सेल ऑफ असेट, नॉट ऑन द सेल ऑफ गुड्स. सिम्पल, हे लक्षात ठेवायचं. सेल ऑफ असेटची अमाऊंट असेल तर काय लिहायचं, दिस इज अ कॅपिटल रिसिप्ट बिकॉज दिस इज अ अमाऊंट रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ सेल ऑफ असेट. असेटची विक्री करून पैसे भेटले म्हणून काय, कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल रिसिप्ट, असेटची विक्री करून पैसे भेटले, आणि गुड्सची विक्री करून पैसे भेटले असतील त्याला काय म्हणायचं, रेव्हेन्यू रिसिप्ट. पुढे बघा तिसरं, रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह पार्ट ऑफ मशीन कॉस्टिंग ₹65,000. काय म्हटलं, रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह पार्ट ऑफ मशिनरी कॉस्टिंग ₹65,000. मग हे एक प्रकारचं काय केलं, एक्सपेंडिचर आहे. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचरचे आपले 3 कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कॅपिटलमध्ये काय तुम्हाला येतं, त्या गोष्टी माहिती आहेत, बेनिफिट, रिकरिंग, आणि काय, बेनिफिट, रिकरिंग, आणि तिसरा कुठचा सांगा, वर्किंग कंडिशन. तुम्ही मला सांगा, हा जो काय खर्च केला तो कशासाठी केला, वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी केला. आणि वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी जो काय खर्च होतो त्याला म्हटलं जातं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे हा पण एक काय आहे, दुरुस्तीचाच खर्च आहे. बघा, हे तिसऱ्याचं उत्तर बघा, रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह पार्ट. इट इज अ कन्सिडर विथ द रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी. इट कीप्स द मशिनरी इन वर्किंग कंडिशन. मशिनरी वर्किंग कंडिशन ठेवण्यासाठी आपण खर्च केला, म्हणून तो कुठचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. चौथं बघूया, काय डोक्याच्या वरनं जायची गोष्ट नाही आहे, एकदम सोपं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो खर्च दाखवतो रिपेअरचा, तो काय असतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. असेट साईडला जर दाखवत असो, एखादा पार्ट बदलला तर असेट वाढली म्हणून लिहिणार का, नाही. असेट वाढली म्हणून लिहिणार तर कॅपिटल एक्सपेंडिचर लिहायचं. असेट वाढली अशी म्हणणार का, नाही. मी ज्यांना समजलं नाही ना त्यांनी पर्सनली कॉल करून विचारा, मी सांगेन तुम्हाला. पुढचं आहे बघा, चौथं, हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. तुम्ही नवीन आहात म्हणून थोडं तुम्हाला हलक्यामध्ये घेणं, थोडे जुने व्हा, मग तुम्हाला दाखवतो अभ्यास कसा करायचा तो. ओके, असू दे. हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इन्कर्ड
फॉर अ न्यू प्रोडक्ट ₹50,000. आता हेवी ॲडव्हर्टाइजमेंट केली, जिकडे हेवी नॉर्मल फक्त ॲडव्हर्टाइजमेंट असेल तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर लिहायचं. हेवी शब्द जिकडे जिकडे दिसतो तर हेवी शब्द म्हणजे काय, खूप केला खर्च, खूप खर्च आपण केला, ज्याचे बेनिफिट 4-5 वर्ष भेटणार आहेत, त्यामुळे तो काय डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बघा इकडे म्हटलंय बघा, द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर मे बी स्पेंड ओव्हर मेनी इयर्स. खूप वर्षाचे बेनिफिट भेटणार आहेत. हेवी एक्सपेन्सेस केला म्हणजे समजलं ना, आपण एस टीवर हे केलं, समजा एस टीवाल्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं की तुम्ही काय करा, आमचं हे करा, आम्ही चिकटवणार आहोत आमची जाहिरात, मग याची आपण किती वर्ष चिकटवणार आहोत, 5 वर्ष, त्याला म्हणतात हेवी. आणि नॉर्मल ॲडव्हर्टाइजमेंट असते ती फक्त 1 वर्ष आधीच असते, हेवी मात्र डेफर्ड येते, एवढं लक्षात ठेवा. नॉर्मल ॲडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि जर हेवी असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा द बेनिफिट्स ऑफ एक्सपेंडिचर स्प्रेड ओव्हर इयर्स, say 5 or 7 years, it is not capital expenditure because the amount not spent on the purchase of asset. असेट परचेस करण्यासाठी खर्च केला नाही, त्यामुळे ही कॅपिटल एक्सपेंडिचर येणार नाही. सिन्स द बेनिफिट डेफर्ड इज द स्प्रेड ओव्हर 5 to 7 years, बेनिफिट 5 ते 7 वर्ष भेटतात, त्यामुळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण येणार नाहीत. सो दिस इज अ डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, असेट खरेदी करण्यासाठी खर्च केला नाही, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर येणार नाही. मिळत नाही, त्यामुळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येणार नाही. मग दोघांमध्येही येत नाही, म्हणून डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता 5वं बघूया, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हिंग, सॉरी दिसत नाही मला, चष्मा लावावा लागला. कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हिंग द सिटिंग कॅपॅसिटी ऑफ द सिनेमा हॉल किती, 1,50,000. तुम्ही मला सांगा, सिटिंग कॅपॅसिटी वाढवली. ओके, 5वं काय आहे, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हिंग द सिटिंग कॅपॅसिटी ऑफ सिनेमा हॉल ₹1,50,000. हॉलची तुम्ही काय केली, सिटिंग कॅपॅसिटी वाढवली. आधी 100 लोक बसायचे, आता 150 लोक बसतात. तुम्ही मला सांगा, यामुळे तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढेल की नाही वाढणार, वाढणार. याची बेनिफिट दीर्घकाळासाठी भेटणार की नाही भेटणार, भेटणार. हा रिकरिंग नेचरचा आहे का, नाही, हा एकदाच करावा लागणार, त्यामुळे 100% हा काय कॅपिटल एक्सपेंडिचर, बिकॉज इट विल बी रिझल्ट इन्क्रीजिंग इन अर्निंग. यामुळे अर्निंग वाटतं म्हणून हा. तीनमध्ये तुम्ही काय पण कारण लिहा, 3 कारणं लक्षात ठेवायची. ओके, रिकरिंग, हा रिकरिंग नाही आहे, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. बेनिफिट याचे आपल्याला दीर्घकाळ भेटणार आहे, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. आणि यामुळे काय म्हणतात, हे अर्निंग कॅपॅसिटी वाढली, त्यामुळे आपण याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. 5 झालं. 6, लिगल चार्जेस पेड फॉर डिफेक्टिव्ह, सॉरी मला दिसत नाही आहे, लिगल चार्जेस पेड फॉर द डिफेंडिंग अ लिगल सूट. म्हणजे एखाद्याने आपल्यावर केस केली, त्याच्यावर आपल्याला लिगल चार्जेस 12,000 पेड करावे लागले. हे कुठचे येणार सांगा, अशी केसेस आपल्यावर होत राहणार, त्यामुळे लोक काय केस आपल्यावर करत राहतात, आपल्याला शिक्षा होत राहते. मग हा काय झाला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कारण हा पुन्हा पुन्हा होतो खर्च, एकदाच काय होऊन होत नाहीत. याची आपल्याला काही आपली अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही, आणि याचे बेनिफिट आपल्याला मिळतच नाहीत, त्यामुळे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पुढचं बघा, अ सेकंड हँड कार परचेस ₹20,000 and 5,000 स्पेंड ऑन वर्किंग कंडिशन. यामध्ये 20,000 आहेत ना, बघा 7 नंबरचं आहे ना, बघा इकडे त्यांनी काय म्हटलंय ते बघा. सेकंड हँड कार घेतली, किती, 20,000ची, आणि काम ती योग्य वापरात यावी म्हणून 5,000 खर्च केले. मग हा 25,000 खर्च आहे ना, हा कुठचा खर्च येणार सांगा, कॅपिटल एक्सपेंडिचर येणार. कारण कशाला की विचारा, तुमची असेट वाटते, एखादी कार घेतली, ती बंद अवस्थेत होती, ती 20,000, तुम्ही खर्च केले 5,000, मग ते असेट टू असेट साईडला किती दाखवावे लागणार, 25,000 दाखवावे लागणार. तुमची कार असेल आणि ती वर्किंग कंडिशनमध्ये आणण्यासाठी खर्च केला तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मात्र दुसऱ्याची कार घेतली आणि त्यावर जर खर्च केला तर तो कुठचा खर्च येणार, कॅपिटल एक्सपेंडिचर येणार. बघा, बिकॉज 7 बघा, एनी अमाऊंट स्पेंड ऑन द परचेस ऑफ फिक्स्ड असेट अँड एनी अमाऊंट स्पेंड टू पुट इन द फिक्स्ड असेट इन वर्किंग कंडिशन ॲड्स टोटल कॉस्ट असेट, हेन्स कॅपिटलाइज. दिस इज द कॅपिटल एक्सपेंडिचर बिकॉज द अमाऊंट स्पेंड ऑफ परचेस ऑफ फिक्स्ड असेट यूज फॉर अ बिझनेस. ओके, हा काय कुठचा येणार, कॅपिटल एक्सपेंडिचर येणार. आणि सगळे 25,000 तुम्हाला असेट म्हणून दाखवावे लागतील. कोण तुमचा मित्र जरी मागायला आला तर त्याला ते कितीला द्यायचं, 20,000ला द्यायचं नाही, तर द्यायचं किती, 25,000ला. पुढचं बघा, पेड 6,000 ऑन द असोसिएशन फॉर 3 years. काय केली, फी पेड केली, किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. बघा, 3 वर्षासाठी फी पेड केली, तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढते का, नाही. अर्निंग कॅपॅसिटी वाढते फी पेड केल्यामुळे. तुम्ही एका कुठच्या तरी असोसिएशनमध्ये आहात, त्याची फी पेड केली 3 वर्षाची, त्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही.
खर्च किती एका वर्षापेक्षा जास्त आहे त्यामुळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण नाही. अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर नाही. आणि एका वर्षाच्या खाली नाही म्हणून रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही. दोघांमध्ये नाही म्हणून काय कॅपिटल एक्सपेंडिचर. बेनिफिट गोईंग अक्रुइंग फॉर पिरियड ऑफ 3 years त्यामुळे काय कॅपिटल एक्सपेंडिचर. हे तुम्ही तुमच्या भाषेत असंच्या तसं असं काय नाही. बेसिकली तुम्हाला समजलं एवढं मला तरी समजलं तर मी पैकीच्या पैकी मार्क देईल. हा प्रश्न 15 मार्कचा आहे. एवढं लक्षात ठेवा आणि याचा अभ्यास करा. हा लेक्चर आपण इकडे थांबूया. बाय बाय.